नमस्कार. ओंकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. पितृपक्षात कावळा देतो भाग्य बदलण्याचे असे 14 संकेत. ते कोणते संकेत आहेत चला तर पाहूया. 2024मध्ये 18 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 ह्या कालावधीत पितृपक्ष आहे. अशा वेळी पितृपक्षात कावळ्याने मनुष्याला हे संकेत दिले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि लवकरच ते तुमची मोठी इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे सुखाचे दिवस चांगले दिवस येणार आहेत व असे समजावे. कावळा काही खास लोकांनाच हे संकेत देतात आणि जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर तुम्ही देखील हे संकेत कुणालाही सांगू नका. कावळा हा असा प्राणी आहे ज्याला चांगली वाईट घडणाऱ्या गोष्टीची सर्व माहिती घडण्यापूर्वीच माहीत असते. कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती आहेत. मनुष्यांचे पुढे काय होणार आहे हे आधीच माहीत असते. आपल्या समाजात लहानपणापासून चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या जातात. शकुनशास्त्रामध्ये कावळ्यांशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कावळ्यांशी संबंधित चांगल्या आणि वाईट गोष्टीची संबंधित काही माहिती देत आहोत. भक्तांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. तुम्हालाही भगवंतांचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओ लाईक करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता, कमेंट करू शकता. पितृपक्षाची पवित्र कथा आम्ही सांगत आहे. जो भक्त ही कथा ऐकतो त्याच्या सर्व इच्छा त्यांचे पूर्वज पूर्ण करतात आणि त्यांनी चमत्कारी आशीर्वाद देतात. त्यामुळे सर्व भक्तांनी ही कथा नक्की ऐका अशी माहिती मी विनंती करेन. चला तर महत्त्वपूर्ण माहिती सुरुवात करूया. क्रमांक पहिला. जर तुम्हाला प्रवासात कावळा पाणी पिताना दिसला तर हे धन लाभाचे लक्षण आहे. तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल. पुढील दुसरा आहे. जर तुम्हाला रस्त्यात कावळ्यांच्या तोंडात भाकरी किंवा मांसाचा तुकडा दिसला तर हे तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे. आणि तिसरे लक्षण आहे. सकाळी जर कावळा येऊन तुमच्या पायांना स्पर्श करून निघून गेला तर हे तुमच्या प्रगतीचे आणि संपत्तीचे लक्षण आहे. व पुढील चौथे लक्षण असे आहे. असे मानले जाते की जर कावळा जमीन खोदताना दिसला तर तो कुटुंबाला याचा खूप फायदा होतो. पाचवा संकेत असा आहे. वाटेत झाडांच्या फांदीवर कावळा बसलेले दिसतात तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते. 6वा. सूर्योदयाच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा घराच्या छतावर 2 ते 3 कावळे बोलताना दिसले तर हे तुमचे प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे. पण संध्याकाळी कावळ्याने छतावर येणे किंवा बोलणे शुभ मानले जात नाही. 7वं लक्षण असं आहे. जर तुम्हाला कावळा चोचीत बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. आणि 8वे संकेत आहे. प्रवास करताना जर कावळा खूप बोलत असेल आणि तुमच्या उजव्या बाजूने निघून गेला आणि त्याच मार्गाने उडून गेला तर तुमचे कठीण काम आश्चर्यकारकपणे यशस्वी होईल. पुढचे लक्षण आहे 9 नंबर. दुपारच्या आधी जर तुम्हाला पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून झाडावर बसलेल्या कावळ्यांचा आवाज ऐकू आला तर ते स्त्रीचे लक्षण मानले जाते. आणि पुढील 10वे लक्षण आहे संकेत आहेत. जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे भांडे असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे. हे संपत्तीचे लक्षण मानले जाते. आणि 11वा संकेत आहे. जर कावळा तुमच्या घरात वाळू, धान्य, ओली माती किंवा फळांची फुले आणत असेल तर हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे. तुम्ही लॉटरी देखील जिंकू शकता असे मानले जाते की तुमचे पूर्वज खूप आनंदी असतात. 12वे संकेत आहे. वैशाख महिन्यात जेव्हा कावळा हिरव्या झाडावर आपले घरटे बनवतात तेव्हा हे पावसाचे लक्षण आहे. 13वे संकेत आहे. जर तुम्ही कावळे एकमेकांच्या तोंडात अन्न देताना पाहत असाल तर हे खूप चांगले लक्षण आहे. आणि 14वे लक्षण आहे. सकाळी उठल्यानंतर जर कावळा तुमच्या घरी आला आणि जेवायला लागला तर हे पाहुण्यांचे लक्षण आहे. एकदा पाहुणे येणार आहे किंवा तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल
मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळाले असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. तर असे हे 14 संकेत आहेत. कसे वाटले तुम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.